मध्यंतरीच्या काळात उद्धवजींचं सरकार होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी निर्णय केला की मराठी भाषा विद्यापीठ मुंबईला झालं पाहिजे। मी त्यावेळेस भाषणामध्ये सांगितलं होतं की मुंबईला तुम्हाला काय करायचं आहे करा, मुंबई मोठी आहे, मुंबईत 10 गोष्टी होऊ शकतील, मुंबईत करण्याकरता काही प्रश्न नाही आहे, पण याचं खरं महत्व आणि खरं औचित्य कुठे आहे? ज्या ठिकाणी भाषा तयार झाली, ज्या ठिकाणी भाषेचा ग्रंथ तयार झाला, ज्या ठिकाणी भाषेचं संवर्धन झालं, ज्या ठिकाणी हजारो ग्रंथ लिहिले गेले, ज्याच्यामुळे आज भाषेचा अभिमान आपण या ठिकाणी बाळगू शकतो, अशा ठिकाणी हे विद्यापीठ झालं पाहिजे। आणि म्हणून संधी मिळाल्याबरोबर आपण ते काम हे निश्चितपणे त्या ठिकाणी केलं। आज अनेक मागण्या आपण या ठिकाणी समोर मांडलेल्या आहेत। मी आपल्याला आश्वस्त करतो की या ज्या ज्या मागण्या आपण मांडलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या टप्प्याटप्प्याने आपण निश्चितपणे पूर्ण करू, कारण मला हा विश्वास आहे की आपला आशीर्वाद मागच्याही काळात आमच्या पाठीशी होता, आताही आमच्या पाठीशी आहे, पुढेही आमच्या पाठीशी राहणार आहे आणि आपल्या आशीर्वादामुळेच ही सगळी कामं आम्ही या ठिकाणी करू शकतोय। त्यामुळे भविष्यातही या आशीर्वादाच्या जोरावर या ठिकाणी जी काही उरलेली कामं आहेत ती दादा सगळी कामं आपण केल्याशिवाय राहणार नाही, हा तुम्हाला मी विश्वास देतो। आपल्या नागपूरमध्ये देखील आपल्याला एक चांगलं या ठिकाणी एक आपलं महानुभाव पंथाचं भवन तयार करायचं आहे, तर निश्चितपणे एक जागा आम्ही चिचभवनला बघितलेली आहे, त्याच्या संदर्भात आता